पुणे जिल्ह्यातील वेगानं वाढणाऱ्या वाघोली परिसरातील अत्यंत महत्त्वाची ठरणारी PMRDAची वाढीव पाणीपुरवठा योजना अखेर पूर्णत्वास आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागला असून येत्या 22 मार्च 2026 रोजी या योजनेचे लोकार्पण करण्यात येणार आहे। या योजनेमुळे वाघोली परिसरातील नागरिकांना दररोज सुमारे 50 लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे। सध्या या भागातील अनेक सोसायट्यांना पाणी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो। मात्र ही योजना सुरू झाल्यानंतर टँकरवरील अवलंबित्व कमी होऊन नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळणार आहे। परिणामी सोसायटींचा मेंटेनन्स खर्चही कमी होण्यास मदत होईल। या प्रकल्पाला 2019 साली तत्कालीन आमदार बाबूराव पाचारने यांच्या प्रयत्नातून सुमारे 23 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती। मात्र विविध कारणामुळे या योजनेचे काम जवळपास 7 वर्ष रखडले होते। दरम्यान स्थानिक नगरसेविका रत्नमाला सातव आणि भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप सातव यांनी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित अधिकारी, जागा मालक आणि ठेकेदार यांच्याशी समन्वय साधून अडचणी दूर केल्या। त्यामुळे अखेर हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे। या कामाबाबत अनेक वेळा नागरिकांनी PMRDA कडे तक्रारी केल्या, निवेदनं दिली आणि आंदोलनही केली। ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे PMRDAने त्याला दंडही ठोठावला होता। मात्र सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे, असं संदीप आबा सातव यांनी म्हटलंय। मी संदीप सातव गेल्या अनेक वर्षापासून जे वाढीव पाणी पुरवठ्याचं काम रखडलं होतं, गेल्या 1 महिन्यामध्ये नगरसेविका रत्नमाला संदीप सातव आणि सर्वच या ठिकाणी विभागाचे अधिकारी यांच्या समवेत जागा मालक आणि या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या सर्व दूर केल्या आणि जॅकवेलच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवून केबल टाकून त्या ठिकाणी जॅकवेलचं काम चालू झालेलं आहे। त्या ठिकाणचे पंप चालू झालेले आहेत। 22 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या पुणे शहराचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोळ आणि स्थानिक सर्वच लोकप्रतिनिधी यांच्या शुभ हस्ते हा 22 तारखेला लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। वाघोलीला पाणीदार करणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते येत्या 22 मार्च 2000 रोजी होणार आहे। वाघोली परिसरात वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेता ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। 7 वर्षांनंतर अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला असला तरी भविष्यात अशा जीवनावश्यक योजनांमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि वेळेत काम करणं गरजेचं असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। आता तरी या योजनेमुळे वाघोलीकरांना नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा।